आता सांगा नेमका काय विषय मला न्याय केव्हा मिळणार? कलेक्टर साहेबांनी तुम्हाला सक्त बजावून सांगितलेलं आहे आता की याच्या म्हणणे घराने ऐकून याला लवकरात लवकर न्याय द्यावा. कोणतं उत्तर दिलं तुम्ही? कलेक्टर ऑफिस पोलीस स्टेशनला तुम्ही आले होते तेव्हा काय म्हटलं होतं? आपली एक बैठक होणार, त्या बैठकीनंतर सगळं काही होणार नाही, तुम्ही त्या आम्हाला न्याय देणार. तेव्हापासून काहीच झालं नाही. कलेक्टरनी आदेशही दिला, कलेक्टरनी पीआय पाठवला, तहसीलदार पाठवला, त्यासमोर तुम्ही फक्त मान हलवत होते. पोलीस स्टेशनला, शहर पोलीस स्टेशनला तुम्ही होते ना. मग अजून किती वेळा बैठक घेता तुम्ही सांगा ना मला. ते डिसिजन देतील ना. डिसिजन दिलं ना त्यांनी, डिसिजन दिलं ना, लोकशाही दिनाचं लेटर दिलं आहे तुम्हाला. एक प्रत आम्हाला त्यांनी निर्णय द्या सांगितलं आहे ना. सगळं काही तुमच्या हाती सोडलं आहे. तुम्ही कलेक्टरवर ढकलता, कलेक्टर तुमच्यावर ढकलता. हे काय फिरवाफिरवीची उत्तर देता, उडवडीची उत्तर देता आम्हाला. जे डॉक्युमेंट्स होते ते सगळे तुमच्याकडे डॉक्युमेंटच नाही आहे. ते कोर्टामध्ये मी केस नेली, ते सिद्ध करण्यासाठी नेली आहे मी तिथे. का मी तिथे ड्युटीवर होतो, माझा पेमेंट किती होता ते सिद्ध झाला आहे तिथे. तुमच्याकडे काहीच पुरावे नाही आहे. मी सिद्ध करून दाखवलं मी ड्युटीवर होतो, एवढा पेमेंट होता. आज करोड रुपयाचा भ्रष्टाचार करून राहिले तुम्ही आणि माझा एका कर्मचाऱ्याचं पेमेंट नाही देऊ शकत आहे. तुम्ही 100 कर्मचाऱ्याला लुटून राहिले, डुबवून राहिले. तो विचार तुम्हाला नाही येऊन राहिला? मी माझ्या एका कर्मचाऱ्याचं एकाच जणाचा पेमेंट मागून राहिलो, माझा आवला तेच देऊ शकत नाही तुम्ही. तुमचा पगार तुम्हाला कोण पडून राहिला का? गोरगरीब जनतेचा खाऊन राहिले तुम्ही? सांगा ना मला जे काय जे आजच्या आज निकाली लागेल. करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे, करोडो रुपयाचा. स्टॉप कर.